नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संबंधी तसेच इतर सहकार क्षेत्रासंबंधी महत्त्वाचे सहकाराविषयीचे त्या ठिकाणी असणारे MCQ क्वेश्चन. ओके, तर हे प्रश्न तुम्हाला आजच्या लेक्चर्समध्ये मी संपूर्ण पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर करायचे असेल तर आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपला आजचा विषय आहे सहकार क्षेत्रासंबंधी. यामध्ये जनरली बरेचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात आणि ह्या बेसिक कन्सेप्ट कशा पद्धतीने अभ्यासल्या गेल्या पाहिजे याची माहिती देखील मी या व्हिडिओ सेक्शनमध्ये देणार आहे. तर बघा, पहिला जे आपल्याला पारिभाषिकच्या संज्ञा माहिती पाहिजे सहकार क्षेत्रासंबंधी. चला, प्रत्येकाने व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्या. सहकार क्षेत्रासंबंधी सहकार म्हणजे नक्की काय, की सर्वांच्या हितासाठी एकत्र काम करणे म्हणजे सहकार. संघटन म्हणजे नक्की काय, की एकत्रितपणे येण्यातून निर्माण झालेली संस्था म्हणजे संघटन होय. उच्चाटन म्हणजे काय, की नायनाट करणे किंवा नष्ट करणे. लोक चळवळ म्हणजे काय, की लोकांनी चालून त्या ठिकाणी केलेली चळवळ. विश्वव्यापक म्हणजे काय, की जगभर चालू असलेली चळवळ. तत्व म्हणजे काय, की संस्था चालवण्यासाठी असणारी महत्वाचे नियम म्हणजे काय, त्या ठिकाणी तत्व. तर आता पुढे आपण काही महत्वाचे या ठिकाणी जसे की परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला या संज्ञा खूप महत्वाच्या असतात. ओके, इथे आता म्हटलंय पुनर्मांडणी. पुनर्मांडणी म्हणजे काय, की तत्वांची पुनर्मांडणी केली पाहिजे त्या संबंधीची. त्यानंतर आधुनिक दृष्टिकोन म्हणजे व्यापक किंवा नवा दृष्टिकोन. अधिक्य म्हणजे काय, अधिक उत्पन्न. लाभांश म्हणजे काय, मिळालेल्या नफ्यातील भाग. स्वायत्ता म्हणजे काय, की स्वतंत्रता किंवा अधिकार. पुनर्रचितेचे तत्व म्हणजे काय, की पुन्हा बदलून मांडलेले तत्व. बांधिलकी म्हणजे काय, की समाजातील असणारी जी जबाबदारी आहे त्या संबंधीची माहिती. कृषी विकास म्हणजे काय, की शेती विकास होय. आणि कल्याण कन्सेप्ट म्हणजे काय, की आर्थिक सामाजिक हित किंवा लाभ, ज्याला आपण काय म्हणतो, कल्याण असे म्हणतो. चलो, आता आपण काही महत्वाच्या चुकी बरोबरच्या ज्या संज्ञा आहेत ते बघूया. पहिले व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या ऑनलाईन बॅचवाले. चलो, पहिलं काय म्हटलं आहे, सहकार हे व्यक्तीचे संघटन नाही म्हटलेलं आहे. याचं जे उत्तर आहे चूक आहे. कारण सहकार व्यक्तीचं एक संघटन असतं. कारण व्यक्ती म्हटलं तर त्या ठिकाणी दोन किंवा अधिक व्यक्ती समूह एकत्रित येऊन आपली आर्थिक गरज तसेच आपल्या सहकाराच्या तत्वानुसार स्थापन झालेली संघटना असते, म्हणून ते व्यक्तीचं संघटन आहे. पण इथे म्हटलंय काय, की नाही म्हटलंय ना, म्हणून याचे उत्तर चूक आहे. पुढे, सहकारी तत्वांनी मांडणी प्रथम रॉडशेल यांनी केली, तर याचं उत्तर आहे बरोबर. सहकाराच्या आधुनिक तत्वांचे मॅचेस्टरचे तत्व, हे पण उत्तर बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेचे सहकार तत्वांची पुनर्मांडणी, बरोबर. सहकाराची आर्थिक विकासात महत्वाची भूमिका, बरोबर. ओके, पहिलं चूक आहे, बाकीचे सर्व त्या ठिकाणी बरोबर आहे. चलो, आता रिकामी जागेचे प्रश्न विचारलेले आहेत. सहकारी संस्थांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये नोंदणी करणं हे काय आहे, गरजेचं आहे. व गरजेचं आहे तर त्या ठिकाणी त्याचा एक कायदेशीर शब्द आहे, सक्तीचं. ओके, सक्तीची. सहकारी संस्था व्यवहारांच्या प्रमाणात डॅश डॅशचे वाटप केले जाते, नफ्याचे. ओके, आणि पुढे म्हटलेलं आहे मॅचेस्टरचे जे तत्व आहे, सहकाराच्या आधुनिक तत्वांना काय म्हणतात, मॅचेस्टरचे तत्व असे म्हणतात. पुढे, सहकाराच्या वैद्यनाथन समिती कधी नेमली गेली, तर वैद्यनाथन समिती ही 2004 मध्ये नियुक्त केली गेली. पुढे,
सहकाराची अलग समिती जी आहे टिंबटिंबमध्ये नियुक्ती केली तर 1999 मध्ये. ओके, ही 5 प्रश्नाची उत्तर आली लक्षात. चलो पुढे बघूया आपण आता. काही एका वाक्यात प्रश्नांची उत्तर आहे. तर पहिल्याचं उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी, फुल फॉर्म विचारलेला आहे की ICA म्हणजे काय. तर या ठिकाणी याचं उत्तर लिहून घ्या, आंतरराष्ट्रीय सहकार संघटन. ओके, त्यानंतर 1995च्या सहकार तत्वांची कोणती त्यांना तत्व म्हटली जातात. तर 1995ची जी सहकाराची जी तत्व आहे, या सहकारांच्या तत्वांना त्या ठिकाणी मॅचेस्टरची तत्व देखील असे म्हटले जाते. ओके, चलो दुसऱ्याचं उत्तर काय आहे त्या ठिकाणी, मॅचेस्टर. तिसरं काय म्हटलेलं आहे प्रश्न, सहकारी संस्थांचे राजकीय हस्तक्षेप नसावे असे कोणत्या समितीने सुचवलं. तर याचं उत्तर आहे वैद्यनाथन समितीने. ओके, वैद्यनाथन समिती. चौथं, राष्ट्रीय स्तरावरील एकाच आदर्श सहकार कायद्याची निर्मिती करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली. तर याचं उत्तर आहे उच्च अधिकार समितीने. उच्च अधिकार. ओके, चलो 5 नंबर, सहकारामुळे कोणत्या सुविधाचा विकास झाला. तर सहकारामुळे या ठिकाणी मूलभूत सुविधांचा. ओके, याचं उत्तर आहे मूलभूत सुविधा. त्यानंतर पुढे योग्य पर्याय निवडून की जे तुम्हाला बँक भरतीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. सहकार हे डॅश डॅशचे संघटन आहे, तर सहकार हे लोकशाहीचे संघटन आहे. सहकार शिक्षण, प्रशिक्षण व माहिती हे तत्व डॅश डॅश साली मान्यता दिली गेली. तर 1995. सहकारी चळवळीचे विविध क्षेत्रात डॅश डॅश घटक निर्माण केले जातात. तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की सहकारी चळवळीने विविध क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात, म्हणजे निर्माण केल्या जातात, म्हणून याचं उत्तर आहे क, रोजगार. त्यानंतर 4 नंबर, सहकारावरील उच्च अधिकार समिती डॅश डॅश मध्ये नियुक्त केली गेली. तर उच्च अधिकार जी समिती आहे ती 2004 मध्ये नियुक्त केली गेली. सहकारी पतपुरवठा संस्थांची पुनर्रचना करण्याविषयी शिफारस डॅश डॅश या समितीने केली. तर या ठिकाणी वैद्यनाथन समितीने केली होती की सहकारी पतपुरवठा व्यवस्थेची पुनर्रचना करण्यासंबंधी. ओके, इथपर्यंत 5 क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आले. चला पुढचे आता आणखीन महत्वाचे क्वेश्चन बघूया आपण. डॅश डॅश म्हणजे शेतमालाची खरेदी विक्री करणे होय. आता अगदी कॉमन क्वेश्चन आहे. पर्यायामध्ये दिलेले आहे उत्पादन, विपणन, प्रक्रिया. आता विपणन हा घटक खरेदी विक्रीच्या संबंधी येणार, म्हणून याचं उत्तर आहे ब. पुढे शेतमाल विपणनात डॅश डॅशची मोठी साखळी असते, तर शेतमाल विपणनामध्ये मध्यस्थ्यांची साखळी मोठ्या प्रमाणावर असते. सहकारी क्षेत्रामध्ये खरेदी विक्री संस्थांमुळे टिंबटिंब यांची किंवा डॅश डॅश यांची साखळी नष्ट होते, तर मध्यस्थ्यांची साखळी काय होते, नष्ट होते. भारतात पहिली सहकारी खरेदी विक्री संस्था सन 1915 मध्ये डॅश डॅश येथे स्थापन झाली. तर याचं उत्तर आहे जे काही मुंबई, हुबळी, आता हुबळी नसणार तिथे हुबळी आहे, हुबळी. ओके, हुबळी आणि धारवाड. तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे हुबळी. ओके, चौथ्याचं उत्तर ब. नाफेडची स्थापना कधी केली गेली. तर नाफेडची जी स्थापना आहे ती 1958 मध्ये केली गेली. ओके, 1 ते 5 प्रश्नांची उत्तरं लक्षात आली. चलो पुढे बघूया आपण आता आणखीन काही महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न. याचं राष्ट्रीय कृषी सहकार खरेदी विक्री संघाची स्थापना विचारलेली आहे. तर राष्ट्रीय कृषी खरेदी विक्री संघाची जी स्थापना आहे ती 1958 मध्ये केली गेली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्य पातळीवरती, राज्य पातळी
कार्य करणाऱ्या सहकारी खरेदी विक्री संस्थांमध्ये समन्वय व एकसूत्रीपणा निर्माण करण्याचे कार्य या ठिकाणी कोण करत असो? तर एक लक्षात घ्या, खरेदी विक्री संस्था म्हटलंय त्या संबंधी कार्य पार पाडण्यासाठी नाफेडची त्या ठिकाणी संस्था निर्मिती केली गेली होती, म्हणून नाफेडचं कार्य होतं या ठिकाणी. ओके, इथपर्यंत क्लिअर. तिसरा प्रश्न, डॅश डॅश ही भारतातील सर्व खरेदी विक्री संस्थांची राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च शिखर संस्था होती, तर नाफेड. ओके, या पॉइंट वरून आन्सर त्या ठिकाणी क्लिअर होतोय. चौथा प्रश्न, नाफेडच्या स्थापनेमुळे राज्यांतर्गत डॅश डॅश वाढण्यास मदत झाली, तर व्यापार वाढण्यास मदत झाली. पुढे, नाफेडमुळे भारतातील डॅश डॅश असमतोल कमी होण्यास मदत झाली, तर प्रादेशिक असमतोल कमी होण्यास मध्ये त्या ठिकाणी मदत झाली नाफेडमुळे. पुढे काही महत्त्वाचे एका वाक्यात प्रश्नांची उत्तरं विचारलेली असतात. यामध्ये नाफेडची स्थापना कधी झाली, तर 1958. ओके, राज्यातील व्यापार वाढवण्यास कोण उत्तेजन करतं, तर नाफेड. बघा, पॉइंट एकच आहे, पण त्यावर किती क्वेश्चन कसे फिरून विचारले जातात याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. सर्व शाखा व कार्यालयावरील देखरेख ठेवण्यासाठी नाफेडची कोणती कार्यालये स्थापन केली गेली, तर इथं सर्व कार्यालयांवर देखरेख ठेवण्यासाठी विभागीय. ओके, कारण आपल्याला माहिती असलं पाहिजे की सर्व कार्यालयांवर देखरेख ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांची नेमणूक करतात. ओके, सेम प्रोसेसिंग नाफेडनी पण काय केलं, विभागीय कार्यालयांची त्या ठिकाणी नेमणूक केली, म्हणजे स्थापना केली. चलो, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढचे काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न, भारतात शेतीवर अवलंबून असणारी संख्या ते या ठिकाणी अधिक आहे. शेतकरी संबंधीचे, शेती संबंधीचे हे सर्व प्रश्न आहेत, त्याच्यामुळे याकडे व्यवस्थित लक्ष द्या. सहकारी शेतीमध्ये सभासद शेतकरी आपल्या शेतजमिनीचे डॅश डॅश करून सर्व कार्य सामुदायिकरित्या करतात, तर याचं उत्तर आहे एकत्रीकरण. ओके, दुसऱ्याचं उत्तर आहे एकत्रीकरण. तिसरं, भारतात भूमिहीन शेतमजूर एकत्र येऊन डॅश डॅश सहकारी शेती संस्था स्थापन करतात, तर याचं उत्तर आहे कुळ. ओके, कुळ पद्धतीने या ठिकाणी एकत्रित येऊन, म्हणजे भारतात भूमिहीन शेतमजूर एकत्रित येऊन कुळ सहकारी शेती संस्था स्थापन करतात. चलो, पुढचा महत्वाचा पॉइंट आहे की ज्यामध्ये तुम्हाला काही एका वाक्यात प्रश्नांची उत्तरं विचारलेली आहेत. पहिला प्रश्न आहे, भारतात कोणत्या कायद्यामुळे शेतीचे विभागन व तुकडीकरण झालेले आहे? जर आपण याचं उत्तर पाहिलं तर वारस हक्कानुसार, ज्याला आपण वारसा हक्क म्हणतो. ओके, वारसा हक्कामुळे काय झालं आहे, शेतीचं विभाजन आणि तुकडीकरण झालेलं आहे. त्यानंतर पुढे, कोणत्या सहकारी शेती पद्धतीत संस्था, जमीन सरकार किंवा जमीनदारांकडून भाडेतत्वावरती मिळतात? तर या ठिकाणी भारतामध्ये जर पाहायला गेलं तर कुळ सहकारी शेती संस्था, जी कुळ सहकारी शेती संस्था आहे त्या माध्यमातून, व संयुक्त, ओके, संयुक्त सहकारी शेती संस्था. पुढे म्हटलंय, भारतीय नियोजन मंडळाने सहकारी शेतीचे किती प्रकार सांगितलेले आहेत? तर या ठिकाणी शेतीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. चलो, हे 3 क्वेश्चन्स व्यवस्थित लक्षात आले. पुढे आता आणखीन काही महत्वाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. दूध व्यवसाय हा शेतीचा काय आहे, पूरक व्यवसाय आहे. भारतात सर्वप्रथम गुजरातमध्ये डॅश डॅश जिल्ह्यात 1946 मध्ये, बघा इसवी सन लक्षात ठेवा, 1946 मध्ये सहकारी तत्वावरती दूध संस्था स्थापन झाल्या. ओके, तर याचं उत्तर आहे खेडा. ओके, याचं उत्तर काय आहे, खेडा. तिसरं, भारतात राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर भारतात त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, भारतात राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची स्थापना कोणी केली, असा प्रश्न आहे. आणि खाली लगेच पुन्हा तुम्हाला विचारलंय की ती स्थापना कधी झाली.
ओके, बघा 2 प्रश्न इथे तुमचे क्लिअर होत आहे. दूध विकास राष्ट्रीय दूध विकास महामंडळाची स्थापना कोणी केली? तर राष्ट्रीय दूध विकास महामंडळाची जी स्थापना आहे ती या ठिकाणी डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी केली. ओके, आणि चौथा क्वेश्चन विचारलेला आहे, भारतात राष्ट्रीय दूध विकास महामंडळाची स्थापना कोणत्या इसवी सना किंवा कोणत्या रोजी करण्यात आली? ओके, तर या ठिकाणी याचं उत्तर आहे, चौथ्याचं उत्तर दिलेलं आहे 16 जुलै 1965. ओके, राष्ट्रीय दूध विकास महामंडळाची स्थापना. पाचवा प्रश्न, भारतात टिंबटिंब योजनेमुळे दूध केंद्रात क्रांती घडून आणली. तर सगळ्यात महत्वाचं, ऑपरेशन फ्लड या योजनेमुळे दूध क्रांती मोठ्या प्रमाणामध्ये दूध क्षेत्रामध्ये घडून आली. ओके, चलो, हे 5 क्वेश्चन व्यवस्थित कळाले. पुढे आता काही एका वाक्यात प्रश्नाची उत्तरं विचारलेली आहेत आपल्याला. भारतात राष्ट्रीय दूध विकास महामंडळाची स्थापना कोणी केली? तर बघा, आता वरच्याच पर्यायामध्ये आहे, त्यामुळे पुन्हा एक तुमचा रिपीट पॉइंट, डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतात राष्ट्रीय दूध विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर 16 जुलै 1965. भारतात कोणत्या योजनेमुळे दूध क्षेत्रात क्रांती घडून आली? तर ऑपरेशन फ्लड. जे वरती आपण क्वेश्चन ऑप्शनला पाहिले त्याचे एका वाक्यात इथे रिपीट केलेले आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके, ऑपरेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे, याचं उत्तर फ्लड तिसऱ्याचं. चौथं, शेतीपूरक महत्वाचे व्यवसाय कोणते? आता एक लक्षात घ्या, शेती आहे. ओके, या शेतीपूरक या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल तर असे कोणते व्यवसाय आहे? तर यामध्ये असेल कुक्कुटपालन, खाली तुम्हाला पर्याय पण देतील परीक्षेला, कुक्कुटपालन, पशुपालन, दूध व्यवसाय, वराहपालन. ओके, हे काय आहे? शेतीपूरक व्यवसाय आहे. आला पॉइंट लक्षात? चलो पुढे बघूया आपण आता. काही महत्वाचे सहकार क्षेत्रासंबंधीचे कायदे आहेत. भारतातील पहिला सहकार कायदा डॅश डॅश वर्षी पास झाला? तर याचं उत्तर आहे 1904. डॅश डॅश या देशात सर्वात प्रथम सहकार चळवळीची सुरुवात झाली? तर इंग्लंड या देशामध्ये सहकार चळवळीची सुरुवात झाली. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था डॅश डॅश पातळीवर काम करतात? प्रश्न खूप महत्वाचे आहेत, व्यवस्थित लक्ष द्या, IMP क्वेश्चन आहेत हे सगळे. की प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था डॅश डॅश पातळीवरती काम करतात? तर कोणत्या पातळीवर काम करतात? ग्रामीण पातळीवर काम करतात. भारतातील सहकारी पतपुरवठा रचना ही टिंबटिंब स्वरूपाची आहे. मी बऱ्याच वेळा सांगितलेले क्वेश्चन की त्रिस्तरीय रचना असणार आहे. मग त्रिस्तरीय मध्ये राज्य, जिल्हा आणि प्राथमिक. ओके, हे 3 स्तर आहेत. चलो पुढे बघूया आता. थोडक्यात तुम्हाला काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची माहिती दिलेली आहे. तर जनरली जिल्हा पातळीवरती कार्य करणारी त्रिस्तरांमधली ही एक महत्वाची बँक आहे की जी राज्य व प्राथमिक या दोघांमधला एक दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करत असते. तर अगदी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे कार्य लक्षात ठेवायचे आहेत की जे तुम्हाला ऑप्शनला पेपरला कार्य येतात. भारतातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं प्रमुख कार्य इथं तुम्हाला विचारलेलं आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकांचं. पहिलं, जिल्ह्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांना पतपुरवठा करणे. जिल्ह्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांना व राज्य सहकारी संस्थांना यामधील दुवा म्हणून काम करणे किंवा कार्य पार पाडणे. जिल्ह्यातील सभासद व बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारणे हे त्यांचं महत्वाचं कार्य असणार आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. पुढे, देखरेखीवर नियंत्रणावरती योग्य तो पद्धतीचा अभाव ठेवणे.
मग या संबंधीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे काही महत्त्वाचे प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांवर योग्य ते देखरेख नियंत्रण ठेवणं, त्या ठिकाणी सक्षम अशी यंत्रणा बऱ्याच वेळा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कर्जदारांच्या कर्जाचा गैरवापर व कर्ज चुकीच्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढत असते. म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यातील जे काही दोष असतील, जी काही अडचणी असतील, ते दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी काही महत्त्वाचे त्या ठिकाणी पॉइंट्स दिलेले आहेत. ते अगदी थोडक्यात बघूया आपण. या बँकांनी जिल्हा ठेवीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कर्जांची गरज पूर्ण होईल. बँकांनी कर्ज वाटप करताना कर्ज वाटपामध्ये सुलभता आणावी. बँकांच्या कार्यपद्धतीत कार्यक्षमता व नियमितपणे आवश्यक आहे. बँकांनी आपला निधी योग्य ठिकाणी गुंतवावा. कोणत्याही दबावाखाली त्या ठिकाणी येऊ नये, निधी गुंतवू नये. थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी कर्जाची वसुली काटेकोरपणे करावी. प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी. जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँका कार्यक्षमपणे चालाव्या. तसेच संस्थांवरती योग्य ते देखरेख नियंत्रणही आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्गही त्या ठिकाणी असावा व त्यांची नियुक्ती करावी. या संबंधीचे त्या ठिकाणी उपाययोजना आहे. बँकांनी कर्ज वाटप करताना कर्जावर योग्य ते नियंत्रण ठेवावे आणि बँकांनी राजकीय दबावाला त्या ठिकाणी बळी पडू नये, म्हणजे राजकीय दबावापासून दूर राहावे. त्यामुळे वसुली करण्यासाठी त्या ठिकाणी कोणती समस्या निर्माण होत नाही. ओके, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संबंधी काही आपल्याला MCQ चे क्वेश्चन आहेत, ते देखील बघूया आपण. भारतात पहिली, हे तुम्हाला सरळ सेवेच्या परीक्षेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकसाठी इतर बँक भरती संबंधी सहकार क्षेत्रामध्ये हे प्रश्न तुम्हाला IMP आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. भारतात पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टिंबटिंब साली स्थापन झाली. तर भारतामध्ये पहिली जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ही कधी स्थापन झाली, तर इथे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. चलो, याचं उत्तर आहे 1906 मध्ये. त्यानंतर पुढे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना सर्वप्रथम डॅश डॅश राज्यात झाली. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे उत्तर प्रदेश मध्ये. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा पॉइंट, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा, कारण राज्य म्हटलेले आहे, एक लक्षात घ्या, वरच्या प्रश्नामध्ये राज्य म्हटलेलं आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली, तर उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांवर डॅश डॅशचे नियंत्रण असते. तर या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नियंत्रण असते. चलो, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे बघूया आपण आता थोडक्यात माहिती, राज्य सहकारी बँकेची व्याख्या. आता राज्य सहकारी बँका म्हणजे काय, की अशी बँक की जिला आपण त्या ठिकाणी सर्वोच्च बँक म्हणून ओळखले जाते. म्हणून राज्यातील सहकारी चळवळीला अर्थपुरवठा करणारी आणि राज्यातील सर्वोच्च सहकारी बँक म्हणून ओळखली जाणारी राज्य सहकारी बँक होय. आलं लक्षात. चलो, आता या संबंधीचे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जे विचारले जाणारे काही MCQ आहेत ते आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, देशात सहकारी बँकांची शिखर बँक म्हणून डॅश डॅश बँक ही ओळखली जाते, तर राज्य सहकारी बँक. ओके, की नाबार्ड, की जिल्हा मध्यवर्ती बँक, की यापैकी नाही. आता यामध्ये बरेचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कन्फ्युजचा पार्ट होणार की देशात सहकारी बँकांची शिखर बँक म्हणून ओळखली जाणारी बँक जी आहे, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, शिखर बँक ओके ओळखली जाणारी बँक आहे ती राज्य सहकारी बँक आहे. ओके, याचं उत्तर काय आहे, राज्य सहकारी बँक. राज्य पातळीवरती सहकारी बँकांची शिखर बँक म्हणून कार्य करणारी जी बँक असणार आहे तिला आपण काय म्हणतो, राज्य पातळीवर म्हटलंय शिखर बँकांची बँक म्हणून कार्य पार पाडणारी राज्य सहकारी बँक होय. भारतात एकूण डॅश डॅश राज्य सहकारी बँका आहेत, तर भारतात एकूण 31 राज्य सहकारी बँका आहे. राज्य सहकारी बँकांचे संचालक मंडळांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, तर अगदी सर्वांना माहिती आहे संचालक मंडळांची त्या ठिकाणी जी निवडणूक होते ही दर 5 वर्षांनी होते. ओके, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. चलो, पुढे बघूया आपण आता. दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांची रचना ही कशा पद्धतीची आहे, तर दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांची रचना ही द्विस्तरीय आहे.
त्यानंतर भूविकास बँका डॅश डॅश क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करतात. तर भूविकास बँका ह्या शेतीसाठी कर्ज पुरवठा, भूविकास बँका जमीन तारणावर आधारित डॅश डॅश स्वरूपाचा कर्ज पुरवठा करते. तर या ठिकाणी दीर्घकालीन कर्ज पुरवठा करते. ओके, हे 3 क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आले. चलो पुढे बघूया आपण आणखीन आता महत्वाचे. बिगर शेती सहकारी पतपुरवठा संस्थांना म्हणजे संस्था प्रामुख्याने डॅश डॅश भागांमध्ये असतात. तर आपल्याला माहिती पाहिजे की या ठिकाणी ज्या बिगर सहकारी संस्था आहे म्हणजे बिगर शेती सहकारी पतपुरवठा संस्था या कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असतात, तर शहरी भागांमध्ये हे कार्यरत असतात त्या ठिकाणी. ओके, चलो पुढे बघूया आपण आता पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. बिगर कृषी सहकारी पतपुरवठा संस्था डॅश डॅश कर्ज पुरवठा करतात. तर याचं उत्तर आहे, आता बिगर कृषी म्हटलं तर ते छोटे उद्योगांना, स्वयंरोजगार व्यक्तींना, कारागिरांना, म्हणजे याचं उत्तर वरील पैकी सर्व. बिगर कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांचे प्रमुख कार्य काय आहे, तर प्रमुख कार्य एकच आहे की ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. त्यानंतर चौथा प्रश्न, नागरिक सहकारी बँकांची सुरुवात जर्मनीत डॅश डॅश यांनी केली. तर जर्मनीमध्ये कोणी केली, हर्मन श्ल्यूज यांनी केली. ओके, त्यानंतर भारतात पहिली नागरिक सहकारी बँका टिंबटिंब साली किंवा रोजी स्थापन झाली. तर भारतामध्ये जर पाहायला गेलं तर पहिली नागरिक सहकारी बँक ही 5 फेब्रुवारी या ठिकाणी 1889 मध्ये स्थापना झाली. पुढे नागरिक भागातील आर्थिकदृष्ट्या, 6वा प्रश्न, नागरिक भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना डॅश डॅश कडून पतपुरवठा केला जातो. तर याचं उत्तर आहे नागरिक सहकारी बँका. पुढे 7 नंबरचा प्रश्न, नागरिक सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने डॅश डॅश क्षेत्रात असते. तर नागरिक जर म्हटलं तर त्यांचं जे कार्यक्षेत्र असणार आहे ते नागरिक भागांमध्ये असतं. ग्राहक सहकारी संस्थांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या संस्था म्हणजे काय असणार आहे, ग्राहक सहकारी संस्था. रॉडशेल सहकारी ग्राहक भांडारांची स्थापना कधी करण्यात आली, तर 1844 मध्ये. ओके, 28 विणकर कामगारांना घेऊन रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना केली होती. त्यानंतर 10 नंबर, भारतात सहकारी ग्राहक संस्थांची रचना, तर या ठिकाणी संघीय रचना आहे. 11 नंबरचा क्वेश्चन बघूया, राज्य सहकारी संस्थेच्या संबंधी राज्य सहकारी संघाची स्थापना कधी करण्यात आली. तर या ठिकाणी राज्य सहकार संघाची जी स्थापना 1965-66 साली करण्यात आली. भारतातील सहकारी साखर कारखाने डॅश डॅशने बनवलेले आहेत. तर भारतातील सहकारी जे साखर कारखाने आहेत हे साखर कारखाने विकास केंद्र म्हणून बनलेले आहेत. पुढे सहकारी प्रक्रिया उद्योगांपैकी प्रथम क्रमांकाचा उद्योग कोणता आहे. तर प्रथम क्रमांकाचा उद्योग सहकारी साखर कारखाने आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न, भारतातील सहकारी क्षेत्रामधले जे साखर कारखाने आहेत कारखान्यांची प्रमुख समस्या काय आहे. आता इथे प्रमुख समस्या म्हटलंय तर सदोष परवाना पद्धत, ऊस पुरवठ्यातील अनियमितता, गाळप क्षमतेचा अपुरा वापर, म्हणजे वरीलपैकी सर्व. आणि शेवटचा 15 नंबरचा प्रश्न, सहकारी साखर कारखान्यांच्या स्थापनेमुळे डॅश डॅश उद्योगांची स्थापना होते. या ठिकाणी पूरक व सहाय्यक उद्योगांची स्थापना होते. हे 15 प्रश्न व्यवस्थित लक्षात आले. आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 ला कधी राष्ट्रपतींनी मंजुरी दिली, म्हणजे मंजुरी मिळाली, असा ह्या प्रश्नाचं स्वरूप आहे. तर याचं जे उत्तर आहे 4 मे 1961. ओके, चला दुसरा प्रश्न, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 मधील कायद्याच्या तरतुदीनुसार म्हणजे डॅश डॅश नुसार सहकारी संस्थांची नोंदणी मर्यादित किंवा अमर्यादित दायित्वाने नोंद करता येणे शक्य आहे, असा कलम कोणता आहे, कलम 5 आहे. त्यानंतर पुढे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 मधील सहकारी संस्थांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहकारी निबंधकाने सही केलेली सहकारी संस्थेचे काय दिलं जातं, नोंदणी प्रमाणपत्र जारी करणं आवश्यक असते. 4 नंबरचा क्वेश्चन,
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील डॅश डॅश नुसार सहकारी विशिष्ट कारणास्तव एखाद्या सहकारी संस्थेचे चौकशी किंवा तपासणी करण्याचा अधिकार सहकार निबंधकांस प्राप्त झालेला आहे. तर या संबंधीचा जो कलम आहे तर या ठिकाणी दिलेले आहे, म्हणजे सहकारी संस्थेच्या चौकशी व तपासणी करण्याचा अधिकार, तपासणी करणं, चौकशी करणं, पाहणी करणं या संबंधी कलम आहे या ठिकाणी 11. त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील डॅश डॅश तरतुदीनुसार सहकारी संस्थांच्या सदस्यांना सहकाराचे शिक्षण व प्रशिक्षण देण्यासंबंधीचा कलम आहे या ठिकाणी कलम 24. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील डॅश डॅश नोंदणीकृत सहकारी संस्थांनी प्रत्येक वर्षातून किमान एकदा तरी आपले लेखापरीक्षण करून घेणं आवश्यक आहे, त्या संबंधीचा कलम आहे कलम 81. ओके, चलो पुढे बघूया. बहुराज्य सहकारी संस्थांवर आधारित क्वेश्चन आहे. बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 कायद्यातील डॅश डॅश मधील तरतुदीनुसार बहुराज्य सहकारी संस्थांचे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी संबंधित व्यक्तीने केंद्रीय निबंधकाने विहित केलेल्या नमुन्यात संबंधित व्यक्तीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर या संबंधीचं उत्तर आहे कलम 11. बहुराज्य सहकारी संस्थांचे संचालक मंडळ हे जास्तीत जास्त कितीपर्यंत सदस्य त्या ठिकाणी असते, तर याचं उत्तर आहे 21. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 मधील कलम 83 व कलम 84 संबंधी जी चौकशीचे अधिकाऱ्यांचे सादर करण्यास केलेले अहवालानुसार सहकार निबंधक आणि सहकारी संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देऊ शकतो, यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, सक्तीचे मापन असे म्हणतो. ओके, समापन असे म्हणतो. ओके, सक्तीचे समापन असे म्हणतो. पुढे 10 नंबरचा क्वेश्चन बघूया. सहकारी संस्थेने प्रतिवर्षी झालेल्या निवड नात्यातील एक त्या ठिकाणी, म्हणजेच याचा अर्थ काय आहे की सहकारी संस्थेने प्रतिवर्षी प्राप्त झालेल्या निवड नात्यातील 1/4 भाग म्हणजेच डॅश डॅश रक्कम ही राखीव निधीमध्ये काय केली पाहिजे, वर्ग केली पाहिजे. तर या ठिकाणी घ्या, इथे प्रिंटिंग मिस्टेक असेल. तर सहकारी संस्थेच्या प्रतिवर्षी प्राप्त झालेल्या निव्वळ नफ्यामधून निव्वळ नफ्यातून किती टक्के, 25% राखीव निधी वर्ग करणं गरजेचं आहे आणि त्या संबंधीचा कलम आहे कलम 66. ओके, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. चलो पुढे आणखीन काही महत्वाचे जे प्रश्न आहेत, नवीन नवीन त्या संबंधीचे काही अपडेट्स आहेत, ते देखील आपण काही चॅनल्सला पुढच्या क्वेश्चन्स लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. आणि आता आपले शेवटचे काही महत्वाचे क्वेश्चन्स राहिलेले आहेत, ते व्यवस्थित समजून घेऊया. सन डॅश डॅश साली मुंबई येथे ग्राहक व्यापारी व्यवस्थापनाची केंद्रीय संस्था म्हणून स्थापन केली गेली. तर कधी केली गेली, तर 1964. सन डॅश डॅश साली राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्थेचे नामकरण वैकुंठ मेहता राष्ट्रीयकरण सहकारी व्यवस्थापन संस्थांचे नामकरण करण्यात आले. तर या ठिकाणी 1967. सन डॅश डॅश मध्ये म्हटलेलं आहे सालापासून डिप्लोमा इन मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. तर 2010 पासून. वैकुंठ मेहता संस्थांचे सन डॅश डॅश पासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. तर 1993. चलो इथपर्यंत उत्तर व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर पुढे आता बघूया आपण भारतात पहिला सहकार कायदा. आता हे जवळजवळ बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीच झालं असेल की भारतात पहिला सहकार कायदा 1904. दुसरा प्रश्न आहे डॅश डॅश हे सहकारी संस्थेचे राज्य पातळीवरती प्रमुख असतात. राज्य पातळीवरती कोण असतात, त्या ठिकाणी निबंधक असतात. सहकारी संस्थांचे सभासद देताना सभासदांना टिंबटिंब शुल्क आकारतात. कोणते शुल्क आकारतात, तर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर सभासदांना प्रवेश शुल्क या ठिकाणी आकारतात. सहकारी संस्थेला शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यास काय म्हणतात, अनुदान असे म्हणतात. ओके, नफा तोटा पत्रक सहकारी संस्थेच्या टिंबटिंब दर्शविते.
तर नफा तोटा पत्रक हे सहकारी संस्थेचं काय दर्शवतं, त्या ठिकाणी सांपत्तिक स्थिती दर्शवते. ओके. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र सहकारी कायदा टिंबटिंब मध्ये पास झाला. तर जो स्वतंत्र सहकार कायदा आहे या ठिकाणी 1960 मध्ये पास झाला. ओके. चलो पुढे बघूया आपण आता आणखीन काही महत्वाचे चूक की बरोबरचे शेवटचे क्वेश्चन्स. सहकारी निबंधकांना सहकारी संस्थेचा ब्रह्म विष्णू महेश असेही म्हणतात. उत्तर बरोबर. नोंदणी प्रमाणपत्र नोंदणीचा अधिकृत पुरावा समजण्यास येत नाही. उत्तर चूक. सहकारी संस्थांची हिशोब तपासणी फक्त एकदाच होते. उत्तर चूक. निबंधक कोणत्याही संस्थेचे विना सूचना तपासणी करू शकते. बरोबर आहे, कारण निबंधकांना तो अधिकार दिलेला आहे. सहकारी संस्थेसंबंधी संस्थांची त्या ठिकाणी सहकारी संस्थेची नोंदणी नाकारता येत नाही. उत्तर चूक. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला महत्वाचे सहकार क्षेत्रासंबंधीचे रिकामी जागा चुकी बरोबर तसेच बहुपर्याय प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास केला. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.